29 पैकी 13 महापालिकांमध्ये 125 नगरसेवक हा रिझल्ट महाराष्ट्रातल्या कोणत्याही प्रादेशिक पक्षाचा नाही, तर काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात पाय ठेवणाऱ्या MIMचा आहे. आता या निकालास आश्चर्य वाटावं असं काय? तर संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांच्या पक्षाचा विस्तार आहे, ज्या नेत्यांना मानणारा मोठा वर्ग आहे, त्या शरद पवार आणि राज ठाकरेंच्या पक्षांपेक्षा MIMच्या पतंगाने मोठी भरारी घेतली. मनसेचे राज्यात 13 तर शरद पवार गटाचे राज्यात 36 असे एकूण 49 नगरसेवक निवडून आलेत. तर एकट्या MIMने 125 जागांवर यश मिळवलंय. मुंबईत बहुसंख्य असलेल्या मराठी माणसांना साथ घालत राज ठाकरेंनी मनसेची बांधणी केली. पण आज त्याच मुंबईत मनसेला मागे टाकत MIMने आपले 8 नगरसेवक निवडून आणलेत. पण 2012ला महाराष्ट्रात पहिली स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवणाऱ्या MIMने फक्त 14 वर्षात एवढी मोठी मुसंडी कशी मारली? मुस्लिम बहुल पॉकेट्सपुरती मर्यादित असलेली MIM संपूर्ण राज्यात हातपाय कसे पसरायला लागली, जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून. MIMची आत्ताची कामगिरी बघण्याआधी तिचा सुरुवातीचा इतिहास बघावा लागतो. मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन म्हणजेच MIM 1927ला ही संघटना स्थापन झाली. तेव्हा हैदराबाद संस्थानावर निजामाची सत्ता होती. आताच्या तेलंगणा, कर्नाटक आणि मराठवाड्यातल्या एकूण 15 जिल्हे इतकं मोठं हैदराबाद संस्थान त्यावेळी होतं. या संस्थानातल्या मुस्लिम समुदायासाठी सामाजिक काम करणारी संस्था म्हणून MIMचा जन्म झाला होता. पण हैदराबादमधल्या मुस्लिमांचे हक्क दाबले जात आहेत या विचाराखाली MIMने राजकारणात प्रवेश केला. इथून MIMची राजकीय वाटचाल सुरू झाली. पुढे MIMचा नेता झालेल्या धर्मांध कासिम रिझवीने स्वतंत्र हैदराबादसाठी रजाकारांच्या माध्यमातून हिंदूंवर केलेले अत्याचार हा सगळा काळा इतिहास आहे. ऑपरेशन पोलो नंतर हैदराबाद संस्थान भारतात विलीन झालं आणि पाकिस्तानात जाण्याच्या अटीवर कासिम रिझवीची तुरुंगातून सुटका झाली. पण पाकिस्तानात जायच्या आधी त्याने MIMची सूत्र अब्दुल वाहिद ओवैसी यांच्याकडे दिली. अब्दुल वाहिद ओवैसी म्हणजेच असदुद्दीन आणि अकबरुद्दीन ओवैसींचे आजोबा. तेव्हापासून MIMची सगळी सूत्र ओवैसी घराण्याच्या हातात आहेत. ओवैसी बंधूंचे वडील सुलतान सलाहुद्दीन ओवैसींनी मात्र हैदराबादमध्ये MIM राजकीय संघटना म्हणून चांगलीच वाढवली. तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकत हळूहळू MIMचे आमदार आणि खासदार सुद्धा निवडून यायला लागले. ओवैसी बंधूंकडे पक्षाची सूत्र आल्यानंतर MIM देशभरात पसरली. हैदराबादचा स्थानिक पक्ष अशी ओळख पुसून MIMने शेजारच्या राज्यांपासून ते उत्तर प्रदेश आणि बिहारपर्यंत शिरकाव केला. MIMची महाराष्ट्रात पहिल्यांदा एंट्री झाली ती 1999 मध्ये. MIMने 1999 साली पहिल्यांदा महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक लढवली. त्यानंतर या पक्षाने 2009 साली नांदेड उत्तर आणि लातूर शहर या 2 जागा लढवल्या. पण त्यावेळी यश आलं नाही. MIMला महाराष्ट्रात पहिलं यश मिळालं ते नांदेड महापालिका निवडणुकीत. त्यावेळी MIMने नांदेड महापालिकेत 11 नगरसेवक निवडून आणले. इथूनच ओवैसी बंधूंना महाराष्ट्रातली राजकीय स्पेस दिसली. त्याच वर्षी राज्य निवडणूक आयोगाकडून MIMला नोंदणीकृत पक्षाचा दर्जा मिळाला. पण MIMला राज्याच्या राजकारणात मोठा बूस्ट मिळाला तो 2014च्या विधानसभेत. त्यावेळी लोकसभेत भाजपने मोठा विजय मिळवला. तेव्हा देशात हिंदुत्वाचं रामराज्य सुरू झालंय असं भाजपचे नेते सांगायला लागले. हीच संधी ओवैसींनी हेरली आणि इन्सिक्युअर झालेल्या मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावनांना हात घालत मुस्लिम समाज आपल्या बाजूने वळवायला सुरुवात केली. मुस्लिम समाजाचा मिळणारा प्रतिसाद बघून MIMने 2014च्या महाराष्ट्र विधानसभेत तब्बल 24 जागांवर उमेदवार उभे केले, ज्यातले 20 उमेदवार हे मुस्लिम होते. या निवडणुकीत MIMला चांगलं यश मिळालं. संभाजीनगर मध्यमधून इम्तियाज जलील आणि भायखळ्यातून वारिस पठाण असे पक्षाचे 2 आमदार निवडून आले. 3 जागांवर MIMचे उमेदवार दुसऱ्या तर 8 जागी तिसऱ्या क्रमांकावर होते. महाराष्ट्राबाहेरच्या एका पक्षाने फक्त ठराविक वोट बँकेच्या मदतीने मिळवलेलं हे मोठं यश होतं. संभाजीनगरच्या दोन्ही जागांवर पक्षाने 1,20,000पेक्षा जास्त मतं मिळवली. संभाजीनगरच्या मुस्लिम बहुल पट्ट्यात पक्षाला मिळणारा प्रतिसाद बघून MIMने तिथे आपला जोर लावला आणि 2015च्या संभाजीनगर महापालिका निवडणुकीत MIMचे 25 नगरसेवक निवडून आले. 2019च्या महाराष्ट्र विधानसभेत MIMने 44 जागा लढवल्या. यातले 32 उमेदवार मुस्लिम होते. धुळे शहर आणि मालेगाव मध्यमध्ये MIMचे आमदार निवडून आले. या निवडणुकीत MIMचा व्होट शेअर सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढला. 2024च्या लोकसभा आणि विधानसभेला पक्षाला अपयश आलं असलं तरी आता झालेल्या महापालिका निवडणुकांसाठी MIMने मोठी ताकद लावली. 3 जानेवारीपासून असदुद्दीन ओवैसी आणि त्यांचे भाऊ अकबरुद्दीन ओवैसी हे महाराष्ट्र दौऱ्यावर आले. असदुद्दीन यांनी मुंबई, अमरावती, अकोला, मालेगाव, नांदेड, धुळे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर या ठिकाणी सभा घेतल्या. अकबरुद्दीन यांनी भिवंडी, मुंब्रा, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा घेतल्या. हैदराबाद आणि बिहारमधले पक्षाचे सगळे आमदार सुद्धा
महापालिकेच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात आले होते. जिथे मुस्लिम मतदार निर्णायक ठरतात त्या जागांवर एमआयएमने विशेष लक्ष दिलं. संभाजीनगरमध्ये 33, मालेगावात 20, नांदेड 15, अमरावतीत 12, धुळ्यात 10, मुंबई आणि सोलापुरात प्रत्येकी 8, नागपुरात 6, ठाण्यात 5, अकोल्यात 3, अहिल्यानगर आणि जालन्यात प्रत्येकी 2 तर चंद्रपुरात 1 असे एमआयएमचे 125 नगरसेवक महापालिकांमध्ये विजयी झालेत. महाराष्ट्रात एमआयएमला इतकं मोठं यश मिळण्याचं पहिलं कारण म्हणजे मुस्लिम मतदारांना भक्कम पर्याय मिळणं. सुरुवातीला सेक्युलरिझमच्या नावाखाली काँग्रेसने मुस्लिम मतांचं एकत्रीकरण केलं. मुस्लिम समाजाला आकर्षित करणारी धोरणं राबवून काँग्रेसने ही वोट बँक वर्षानुवर्ष सांभाळली. मुस्लिम नेत्यांना विधानसभा आणि लोकसभेत जास्तीत जास्त प्रतिनिधित्व काँग्रेसकडून दिलं जात होतं. पण 2014ला देशात मोदींच्या नेतृत्वात भाजपची सत्ता आली. तेव्हापासून भाजपने काँग्रेसवर मुस्लिम लांगुल चालनाचे आरोप करून हिंदुत्ववादी मतांचं ध्रुवीकरण करण्यात यश मिळवलं. भाजपच्या या प्रचाराचा राजकीय तोटा होत असल्यामुळे काँग्रेसने मुस्लिम समाजाकडे थोडंसं दुर्लक्ष केल्याची तक्रार होते. मग सपा, राष्ट्रवादी काँग्रेस अशा पक्षांचा पर्याय मुस्लिम समाजापुढे होता. त्यामुळे महाराष्ट्रात अबू आझमी, नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड अशा नेत्यांना मुस्लिम समाजाचा मोठा पाठिंबा मिळायला लागला. पण या नेत्यांचे पक्ष सुद्धा सोयीनं भूमिका बदलतात. त्यामुळे कट्टरतावादी मुस्लिम समाज एका भक्कम पर्यायाच्या शोधात होता. तोच पर्याय ओवैसी बंधूंच्या माध्यमातून उभा राहिला. भाजपच्या आक्रमक हिंदुत्वाला विरोध करणारी जहाल भाषणं ओवैसींकडून केली जातात. भाजपची बी टीम असा आरोप होत असला तरी ओवैसी त्याला उत्तर देण्यापेक्षा भाजप विरोधी भूमिकेत सातत्य ठेवत आले. संसदेत ट्रिपल तलाक, वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक, समान नागरी कायदा अशा मुस्लिम समाजाला धोका वाटत असलेल्या कायद्यांविरोधात ओवैसी संसदेत आक्रमक भूमिका मांडतात. यातून आपण काँग्रेस आणि सपाच्या नेत्यांपेक्षा वेगळे आहोत हे अधोरेखित करण्याचा ते प्रयत्न करतात. त्यामुळे मुस्लिम समाज त्यातल्या त्यात तरुण वर्ग त्यांच्याकडे आकर्षित होतो. तसंच आपण दलित समाजासाठी सुद्धा काम करणारे आहोत हे ओवैसी आपल्या भाषणांमधून सातत्याने सांगतात. त्यामुळेच यावेळच्या महापालिकांमध्ये दलित बहुल भागात सुद्धा एमआयएमला चांगलं यश मिळालं. मुख्य म्हणजे एमआयएमने या निवडणुकीसाठी काटेकोर प्लॅनिंग केलं होतं. ठाण्याच्या मुंब्रा भागातल्या मुस्लिम समाजाचा जितेंद्र आव्हाडांना पाठिंबा मिळतो. पण यावेळच्या निवडणुकीत आव्हाडांचे जुने सहकारी युनुस शेख यांनी आव्हाडांवर आरोप करत एमआयएममध्ये एंट्री केली. शरद पवार गटाकडून त्यांच्या मुलीला तिकीट मिळालं नाही म्हणून शेख नाराज झाले. झुटा जितेंदर असं म्हणत त्यांनी आव्हाडांना टार्गेट केलं. मुंब्र्यातल्या प्रभाग क्रमांक 30 मध्ये एमआयएमचे 4ही उमेदवार विजयी झाले. इथे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादीमध्ये मतांची विभागणी झाल्यामुळे एमआयएमचा मोठा फायदा झालाय. मुख्य म्हणजे संघाचं मुख्यालय असलेल्या नागपुरात यावेळी एमआयएमने मोठी बाजी मारली आहे. नागपूर महापालिकेत एमआयएमचे 6 नगरसेवक विजयी झालेत. यात 2 गैर मुस्लिम उमेदवार सुद्धा आहेत. प्रभागानुसार जातीय समीकरण साधून इथे एमआयएमने उमेदवार दिल्याने त्यांचा विजय झाला. नागपूर हिंसाचारातील आरोपी फहीम खानची पत्नी अलिशा खानला एमआयएमने तिकीट दिलं. नागपूर हिंसाचारात आरोप झाल्यानंतर नागपूर महापालिकेने फहीमच्या घरावर बुलडोझर चालवला होता. त्यामुळे फहीमच्या बाजूने असलेली मुस्लिम समाजाची सहानुभूती ओळखून एमआयएमने त्याच्या पत्नीला तिकीट दिलं, ज्याचा प्रभाव नागपुरातल्या इतर मुस्लिम प्रभागांतही पडला. संभाजीनगरात एमआयएमने आपला वोट बेस सातत्यानं वाढवत ठेवलाय. यावेळी महापालिकेत भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष एमआयएम ठरलाय. भाजप विरुद्ध शिंदेची शिवसेना अशी लढाई झाल्यामुळे हिंदुत्ववादी मतांमध्ये फूट पडली. त्याचाही फायदा संभाजीनगरात एमआयएमला झाल्याचं सांगितलं जात आहे. अबू आझमी यांच्या मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील बहुतांश भाग एमआयएमनं जिंकलाय. ह्याच मतदारसंघात विधानसभेला एमआयएमच्या उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती. त्यामुळेच अबू आझमी, नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड अशा मुस्लिम समाजाचा पाठिंबा मिळत असलेल्या अनेक नेत्यांसाठी एमआयएम आगामी काळात मोठी डोकेदुखी ठरू शकते. एकूणच महापालिका निवडणुकांच्या माध्यमातून एमआयएमने संपूर्ण महाराष्ट्रात हळूहळू पाय रोवायला सुरुवात केली आहे. भाजपच्या धार्मिक प्रचाराला धर्मनिरपेक्षतेपेक्षा कट्टरतावादाने उत्तर देत असल्यामुळे ओवैसींच्या मागे मुस्लिम समाज एकत्रित येताना दिसतोय. महाराष्ट्रात एमआयएमचा हा वाढता प्रभाव कोणासाठी धोक्याची घंटा आहे? ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी HBT मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.